नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? मित्रांनो, तुमचं सर्वांचं स्वागत आहे आपल्या आजच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, आज मी चाललो आहे शेगावला. तर आज आहे शेगावला रविकांत भाऊ तुपकर यांची सभा. तर मी आणि माझे गावातले काही मित्र आणि गावातले काही मोठाले लोक वगैरे आम्ही सर्वजण गाड्या करून चाललो आहे शेगावला. तर तुम्ही हा ब्लॉग शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला रॅली वगैरे, सभा वगैरे सर्व ब्लॉगमध्ये सर्व दिसेल. तर हा ब्लॉग तुम्ही नक्की शेवटपर्यंत पाहत राहा. तर मित्रांनो, आता आम्ही आलेलो इकडे गाड्या इकडे. तर मी आता गाड्याकडे आलेलो आहे आणि पाहू शकतात आमची गाडी फुल भरलेली आहे, क्लुझर. तर अजून काही जण येते, त्यामुळे तर आम्ही थांबलेलो आहे. आणि हे पहा, पोलीस वगैरे सर्व आहे आणि आता खूप सारे जण जमा झालेले आहे सभेसाठी येण्यासाठी. आणि आता खूप गर्दी होते या गाडीत. तर आता नवीन गाडी बोलवली आहे अजून परत जासाठी. तर आम्ही आता निघालो आहे गावातून. तर लहान मोठे सर्वजण सभेसाठी येत आहे, पाहू शकता तुम्ही. आणि हे आम्ही मित्र वगैरे सभेला जासाठी खूप उत्सुक आहे सध्या. आणि आपल्याला सर्वांना रविकांत भाऊ तुपकर यांना मतदान करून सर्व आपलं म्हणजे निवडून आणणे आपला रविकांत भाऊ तुपकरला. तर आता आम्ही तिथे गेली की तुम्हाला दाखवतो. तसं आता आम्ही रस्त्याने, तर गावाच्या बाहेर रस्त्याने लागलेलो आहे सध्या. तर आता आमच्या सर्व गाड्या एकामागे एक सर्व गाड्या आता आलेल्या आहे. आणि सभेला सर्वजण येत आहे आमच्या गावातून. सर्व नाही, पण काही जे भाऊचे कार्यकर्ते ते येत आहे सर्व. आणि आता आम्ही सध्या अमरापूरच्या देवीच्या मंदिराजवळ तर हे पाहू शकता तुम्ही, देवीचं मंदिर इथे खूप मोठे असं मंदिर आहे. आणि यात्रा वगैरे सर्व भरते आणि खूप छान असं मंदिर आहे. तर आम्ही आता दर्शन वगैरे इथून गाडीतूनच घेऊन टाकतो. आणि आम्हाला लगेच आता, कारण की सभा तिकडे आता सुरू होणार, म्हणून आम्ही काही थांबलो नाही कुठेच. सध्या आम्ही गावात अमरापूर म्हणून आलेलो आहे. आणि आज मी पहिल्यांदा चाललो पुन्हा सभेला. तर मी खूप उत्सुक आहे सभा पाहण्यासाठी कशी असते. आणि हे पहा, शिवाजी महाराजांचा पुतळा अमरापूरमध्ये इथे खूप भारी आहे. आणि ते झेंडा वगैरे बघा किती भारी दिसतो, इथून किती भारी दिसतो पहा. तर मित्रांनो, आता आम्ही नेमकंच शेगावमध्ये पोचलो आहे. गजानन महाराजच्या मंदिराकडे जाताना ते रस्ता आहे ना, त्या रस्त्यावर आम्ही सध्या आहे. पण एवढी ट्रॅफिक सध्या 10 मिनटापासून आम्ही एकाच ठिकाणी उभे आहे सध्या. म्हणजे गाडी आमची थांबलेली आहे, गाडी थांबलेली आहे आमची. खूप गर्दी आहे. आणि सर्व गाड्या लोक रविकांत भाऊ तुपकरच्या सभेसाठी आलेले, सर्व गाड्या, हे पिकअप वगैरे सर्व गाड्या भरून फक्त सभेसाठी लोक आलेले. आता रॅली वगैरे निघल्यावर तुम्ही पहा किती सारे लोक आहे रॅलीमध्ये. पाहत राहा फक्त तुम्ही इथं. आता आपण जाऊ तिकडे समोर. तर मित्रांनो, हे पहा आपले भाऊ रविकांत भाऊ तुपकर चाललेले शेतकऱ्यांसोबत. आणि खूप सारे शेतकरी आलेले आज, खूप सारे शेतकरी. आणि पहा भाऊ चाललेले, भाऊ आणि सर्वजण रॅली वगैरे सर्व चाललेले सभेसाठी. आणि खूप सारी अशी मोठी रॅली आहे, जिथपर्यंत आपली नजर जात नाही इथपर्यंत रॅली आहे. इतके लोक आलेले सध्या रॅलीला, तर तुम्ही पहा. आणि खूप मोठी अशी रॅली होणार आहे आज. होणार म्हणजे झालीच, कारण की एवढी पब्लिक, खूप सारी पब्लिक आहे आजची. शेतकरी लोक आलेले, पुन्हा बाया पण आलेले रॅलीमध्ये. आणि ते पाहू शकता शिवाजी महाराज पुतळा.
दारू निशाणी विजयाची पाण्याचं बटन दारू निशाणी विजयाची पाण्याचं बटन दारू निशाणी विजयाची तर मित्रांनो खूप मोठी अशी खूप छान अशी सभा झालेली आहे आणि भाऊचं भाषण वगैरे पण खूप भारी होतं असं तसं. आणि आता आम्ही चाललेलो आहे गजानन महाराजाच्या मंदिराकडे दर्शनासाठी. आणि आजची रॅली म्हणजे रेकॉर्ड ब्रेक रॅली होती आणि सभा पण होती, पण खूप सारे लोक लांबून लांबूनपासून आलेले होते. आणि भाऊला निवडून आणा, मतदान करा, 26 तारखेला मतदान आहे. फक्त रविकांत भाऊ तुपकरच खरा एवढ्या वेळेस तुम्ही आता. आणि आता आम्ही सध्या मंदिरामध्ये चाललो आहे आता आत दर्शनासाठी. तर चला तुम्हाला दाखवतो अजून पुढे. तर आता दर्शनासाठी आम्ही आता बारीत लागत आहे. तर आमचं आत्ता नेमकंच जस्ट दर्शन होऊन आता आम्ही बाहेर आलेलो आहे. तर हे पाहू शकता बाहेरचं सर्व वातावरण, खूप छान असं वातावरण आहे. तर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि तुम्ही फक्त रविकांत भाऊ तुपकरला मतदान द्या, ही माझी विनंती तुम्हाला. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.